हे जर मी श्रीमंत बापाच्या घरातला असतो, माझी प्रॉपर्टी 10-20 कोटी असती, तर कुलस्वामीचा मी उपाध्यक्ष असतो, मी बाजार समितीला संचालक असतो. पंचायत समिती सदस्य म्हणून ज्या वेळेस आपण नेतृत्व करतो त्यावेळेस त्याची जबाबदारी काय असते? तुम्ही मगाशी प्रश्न विचारला का पक्के राजकारणी? अजिबात. तुमच्या कुसूर पंचायत समिती गणातल्या लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? जागृत देवस्थान राजकारणातलं, हो राजकारणातलं दैवत आहे ना. तर निलेश चव्हाण खूप गोड बोलतात, पण पक्के राजकारणी आहेत, ते वेळोवेळी भूमिका बदलतात. आपल्या पाठीवर शबासकीची थाप कोणाची पडली नाही. गरीबाच्या मुलाला राजकारणात येताना फार संघर्ष करून यावा लागतो आणि श्रीमंताचा मुलगा काही क्षणात येतो. आता कोरोना काळात तुम्हाला सांगतो, मी 2 महिने घरातून बाहेर होतो. सोपं नाही, 2 महिने घरातून बाहेर होतो, कारण स्वतःचं मन खातं ना, आपलं मन आपल्याला. ताई बरोबर मला कधी आयुष्यात काही काम सामाजिक कार्य करताच नाही आलं. एक गाव नाही ना तालुक्यातलं गजिता आशेताईचं काम नाही. बरं, एक झेडपी सदस्य ना, काय आमदार आहे, खासदार आहे, काहीच नाही ना. शरददादांना निवडून आणण्यासाठी निलेश चव्हाण खूप पोटतिटकीनं बोलत होते, विरोधकांवरती त्या ठिकाणी तोफ डागत होते. ओतूरच्या सभेमध्ये पाहिलं. पण आता विरोधात असल्यामुळे त्यांच्याच उमेदवाराच्या काय तितकेच आक्रमक निलेश चव्हाण पाहायला भेटतील का? तिथे सॉफ्ट कॉर्नर देतील काय नेमकं? ताई विकास कामं करतील, पण आपल्याला थोडं वेगळं काम असं करायचं. मागच्या वेळी पराभव झालाय, जनतेला माहिती आहे, निलेश भाऊला यावेळी मतदान करावं लागेल आपल्याला. म्हणजे मी असं कोणाला म्हणणार नाही का मी फार कामात आहे बरं का, नंतर पाहू करू, अजिबात नाही. कॉल आला दुसऱ्या मिनिटाला आपण हजर. आता तुम्ही आशाताईंसाठी आणि तुमच्यासाठी मतं मागतायत. विरोधात तर संतोष दादा आहे, म्हणजे त्यावेळेस जिंकवण्यासाठी मतं मागितलीत आणि आता तुम्ही स्वतः जिंकण्यासाठी आणि त्यांना पाडण्यासाठी मतं मागण्याची वेळ आली. आता 2017ला मी निवडणूक लढलो, लोक आपल्या तोंडावर हा तुम्हीच, दुसरा कोणी आला का त्याला म्हणायचे तुम्हीच. मला वाटायचं आपणच निवडून येईल, पण तसं नाही झालं. काय कसा लोकांनी विश्वास ठेवायचा? विरोधी उमेदवार सुद्धा तर तितकेच ताकदवान आहेत, आर्थिक बाजूने असेल किंवा पॉलिटिकल बाजूने असेल, मग त्यांना कसं तुम्ही सामोरे जाणार? काही माणसं येतील, खर्च करतील, जेवणावळी घालतील, पण ते आयुष्याला पुरणार नाहीत. आणि या एकाच गावातून संतोष दादा चव्हाण आणि निलेश चव्हाण हे 2 उमेदवार आहेत. चव्हाणच आहेत, पक्ष वेगवेगळे आहेत, द्विधा मनस्थिती झालेली आहे वडजकरांची. नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोमाने सुरू आहे आणि प्रत्येक उमेदवार हा आपापल्या मतदारसंघात जाऊन त्या ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेतोय. त्या ठिकाणी त्यांचं विकासाचं असलेलं व्हिजन त्या ठिकाणी लोकांच्या समोर मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करताय. असेच एक उमेदवार जे की पूर्ण जुन्नर तालुक्यातील एक महत्वाचा सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट आणि याच जिल्हा परिषद गटातील कुसूर पंचायत समिती गणासाठी निवडणुकीला सामोरे जात असलेले भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेशजी चव्हाण माझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहे, जाणून घेणार आहे की त्यांचं त्यांच्या पंचायत समिती गणासाठी असलेलं विकासाचं विजन नेमकं काय आहे. निलेशजी, प्रथमतः आपलं LDTV मध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. जय हरी. प्रथमतः आपला परिचय आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. माझं नाव निलेश सुगंधा सीताराम चव्हाण, गाव वडज. गेली अनेक वर्ष म्हणजे जसं कळतंय तसं सामाजिक क्षेत्रात काम करतो. म्हणजे रामदास शेठ चव्हाण, आमचे दिवंगत रामदास शेठ चव्हाण होते जिल्हा परिषद सदस्य, आणि ह्या पश्चिम पट्ट्यातली शिवसेना ज्यांच्या शब्दावर चालायची, खरा त्यांचा शिपाई म्हणून मी काम केलेलं आहे, जसं कळतंय तसं. आणि तेव्हापासून सामाजिक क्षेत्रात आपण काम करतोय. ते शिवसेनेत होते तेव्हापासून आपण सामाजिक क्षेत्रात काम करतो. खरं तर निलेश भाऊ, ज्यावेळेस निवडणुकांचं बिगुल वाजायला लागलं तेव्हा तुमची जी काही भूमिका आहे ती काहीतरी वेगळीच होती. पण जसं त्या ठिकाणी निवडणूक डिक्लेअर झाली, तारखा डिक्लेअर झाल्या, त्यानंतर तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलात. का अशी भूमिका घेणं भाग पडलं? नाही, आता पर्याय नव्हता. कारण आरक्षण निघालं आणि आरक्षण निघाल्यानंतर मग निर्णय आपला फायनल झाला का आता पंचायत समिती लढायची. आणि मग लढायची असताना वरती जिल्हा परिषदला गावचे उमेदवार होते आमच्या, आणि मी पंचायत समितीला उमेदवारी मागत होतो विद्यमान आमदारांकडे. आणि साहजिक आहे, त्यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला महत्व दिलं जास्त, कारण शेवट झेडपी हे पद पंचायत समितीपेक्षा मोठं आहे. म्हणून त्यांचा निर्णय झाला का आपण पक्षाकडून जिल्हा परिषद लढू. आणि मग मला ते थांब म्हणत होते. परंतु 2017ला आपली जिल्हा परिषदेची निवडणूक लढल्यानंतर आपण तिथे हारलो, आणि त्यानंतर आपल्याला कुठं संधी नाही मिळाली.
आणि योगायोगाने परमेश्वर कृपेने आरक्षण पडलं. आणि मग निश्चय केला, नाही आपण माणसात आहोत, समाजात आहोत, घराघरात ओळख आहे, आपण लढलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. हम्म. आणि मग आरक्षण निघाले आपण निर्णय घेतला लढायचं. तर मग आमदार साहेब म्हणले तुम्ही लढू नका, वरच्या शीटाला मदत करा, जिल्हा परिषद शीट आपण निवडून आणू. परंतु शेवट आता अस्तित्वाचा प्रश्न असतो, प्रत्येकाला प्रत्येकाचं अस्तित्व समाजातलं महत्वाचं असतं. आणि मग मी निर्णय घेतला आणि आशाताईंसोबत आपण आता पंचायत समिती निवडणूक. खरं तर निलेश भाऊ, तुम्ही ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले. त्यावेळेसच्या सभा सुद्धा तुम्हीच गाजवल्या, हे सगळ्या तालुक्यानं पाहिलेलं आहे. मग विधानसभेला शरददादा सोनवणेंबरोबर आणि आता जिल्हा परिषदेची निवडणूक होते, पंचायत समितीची, तुम्ही आता आशाताईंच्या बाजूनं, म्हणजे ज्यावेळेस शरददादा निवडून आले साहजिकच ताई पडल्या, चौथ्यांदा त्या निवडणुकीला सामोरे जात होत्या विधानसभेच्या. मग का असं निलेश चव्हाणांना भूमिका घ्यावी लागली? नाही तर पर्याय नाही ना, करणार काय मला सांगा. म्हणजे निलेश चव्हाण सोयीचं राजकारण करतायत का? नाही, मला एक सांगा, आता पंचायत समितीला आरक्षण निघालं, पंचायत समितीची निवडणूक ही माझ्या आवाक्यातली निवडणूक आहे. उद्या जर एखाद्या मोठ्या निवडणुका आल्या, कोणत्या बाजार समिती असेल, इतर कोणत्या, उद्या आपल्याला विचारलं जातं का तुझ्याकडे पैसे किती आहेत का तुझ्याकडे 50 लाख आहेत का तुझ्याकडे 1 कोटी, मग हे आणणार कुठून? मग ही पंचायत समितीची एक निवडणूक माझ्या आवाक्यातली होती का जिथे मी जेमतेम योग्य जेवढा पाहिजे तेवढा खर्च करू शकतो. त्यामुळे मला इथं लढणं योग्य वाटलं. उद्या मोठ्या निवडणुका आल्या तर कशा लढणार तुम्ही सांगा, म्हणजे खर्च कुठून करणार? त्यामुळे मला इथं लढणं भाग पडलं आणि लढावंच लागलं, पर्याय नव्हता. खरं तर याच्या आधी तुम्ही तर आपला माणूस आपल्या आघाडीकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढलात आणि आता पंचायत समितीकडे आलात. म्हणजे लोक खालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून वरती जातात, तुम्ही माघारी आलात. 2 पाऊल मागे येऊन मोठी उडी घेऊ आपण, काय चिंता नाही. हा. हो, कधी कधी स्वतःचा अंदाज स्वतः आपल्याला आल्यानंतर आपण 2 पाऊल मागे आलं पाहिजे. 2 पाऊल मागे येऊन पुन्हा यशस्वी होऊन आपण मोठी उडी घेऊ शकतो, अवघड काय नाही त्याची. पण तुम्ही संतोषदादा चव्हाण यांच्या सोबत शिवसेना शिंदे गट अर्थातच धनुष्यबाणाकडून पण लढू शकला असतात. मग तुम्हाला तिकडे तिकीट मिळालं नाही म्हणून तुम्ही भाजपाकडून लढतायत का? नाही, असं काही नाही. शेवट एका गावातले 2 उमेदवार देणं त्यांना योग्य वाटलं नाही. शेवट ते त्यांच्या जागी योग्य आहेत. शेवट एका गावात 2 उमेदवार कसे देणार सांगा? म्हणजे तुमच्या जागी मी असतो तर मी नसते दिले, तुम्ही असते तर तुम्ही नसते दिले. त्यामुळं एका गावात 2 उमेदवार देणं त्यांना योग्य वाटलं नाही. त्यामुळे ते आपल्याला थांब म्हणत होते, आपण नाही थांबलो, आपण लढतोय. बाकी एक महत्वाचा प्रश्न जनतेमधून निर्माण होतोय, म्हणजे तशी शंका व्यक्त केली जाते की शिवसेना शिंदे गटाचे असलेले जिल्हा परिषदेचे उमेदवार संतोषदादांना त्या ठिकाणी मदत करायची, कारण की दोन्ही गावचेच उमेदवार आहेत, पक्ष फक्त वेगळा आहे. पंचायत समितीला निलेश चव्हाणांना मदत करायची आणि झेडपीला संतोषदादाला मदत करायची, असं कुठं म्हणलं जातं? ऐकिवात माहिती आहे. नाही, आता शेवट राजकारण आहे, याच्यात ऐक्यू माहिती येत राहणार, अफवा येणार. आता कोण म्हणणार हा माघार घेईल, कोण म्हणणार हा निलेश थांबेल, निलेश लढणार नाही. ह्या अफवा असतात ना, असं काय नाही. शेवट राजकारण आहे, गावागावातल्या बातम्या, सत्य वेगळं असतं. ते आपलं इकडनं ऐकायचं, इकडनं सोडून द्यायचं ना, आपण आपलं काम करत राहायचं प्रामाणिकपणे. आणि मी हे बघा, माझं असं, मी ज्याच्या सोबत राहतो ना प्रचंड निष्ठेने राहतो. 20 वर्ष मी आमदार साहेबांसोबत राहिले. म्हणजे मी माझा स्वार्थ काही पाहिला नाही, काही मिळवण्याची अपेक्षा नाही ठेवली, निष्ठेने काम केलं. आता ताईंसोबत आहे तर मी ताईंसोबत प्रामाणिक राहणार, निष्ठेने काम करणार, शेवटपर्यंत राहणार का मध्येच भूमिका बदलणार? मध्येच मध्ये कधी? आता म्हणजे निवडणूक आता ज्या वेळेस नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, एका पक्षातून निवडून आलेले उमेदवार दुसऱ्या पक्षामध्ये दुसऱ्या क्षणाला गेलेले आहेत, ही अधिकृत माहिती आहे. तसं निलेश चव्हाण तर नाही ना करणार. नाही, कसं आहे, ताईंनी आपल्याला संधी दिली, आपण ताईंसोबत प्रामाणिक राहणार, पक्षासोबत प्रामाणिक राहू, ताईंसोबत प्रामाणिक राहू. आणि इतका चांगला पक्ष मिळाला ज्याची राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता, काय कारण आहे पक्ष सोडायची? असं पावर आहे, सत्ता आहे, राज्यात कुठेही गेले काही अडचण येत नाही, देशात जा अडचण नाही. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा इतका चांगला पक्ष सोडलाय, का सोडावा? त्या पक्षाच्या चिन्हावर आपण निवडून येणार आहे, त्या पक्षाशी गद्दारी तरी का करायची? खरं तर जिल्हा परिषदेची निवडणूक ज्यावेळेस तुम्ही लढलात, आपला माणूस आपल्या आघाडीकडून जिल्हा परिषदेची, याच सावरगाव धालेवाडी त्यावेळेस जिल्हा परिषद गट, पण त्यावेळेस दुर्दैवानं पराभव पत्करावा लागला. पण ह्या वेळेस तुम्ही निवडणूक भाजपाकडून लढतायत. अर्थातच ज्यांनी तुम्हाला जिल्हा परिषदेची निवडणूक लढताना मदत केली ते शिवसेनेचे उमेदवार संतोषदादा चव्हाण यांच्याच विरोधात आता तुम्ही पंचायत समितीमधून या ठिकाणी गणातून लढतायत. हे कितपत योग्य वाटतं? म्हणजे ज्यांनी मदत केली त्याच्याच विरोधात आता तुम्हाला मत मागण्याची वेळ आली. मुद्दा तुमचा रास्ता आहे,
एकमेकाला एकमेकाची काही ना काही मदत झालेली असते, लक्षात घ्या. त्यांनी आपल्याला मदत केली हे नाकारता येणार नाही. हं. पण त्याच्यानंतर आपण ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आली, म्हणजे संतोषदादांच्या नेतृत्वाखाली, विकास सोसायटी संतोषदादांच्या नेतृत्वाखाली आली. म्हणजे आपण केलं ना तिथं पण. बाजार समितीला दादांना आपण निवडून आणलंय. कुलस्वामीच्या माध्यमातून आपण त्यांच्यासोबत राहिलोय. मग आता माझ्या नावापुढे लावायला काहीच नाही ना हो. मी समाजात 20 वर्ष काम करतोय. 2017ला मला संधी मिळाली, उमेदवारी मिळाली, तेव्हा आपला पराजय झाला. पण 2017 नंतर जे आपलं पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं, मी दादांना काय बोललो का तुमच्या नावापुढे लावायला कुलस्वामी आहे, बाजार समिती आहे, मला पण समाजात फिरावं लागतं ना, माझ्या नावापुढे लावायला काय. मग पर्याय नव्हता, विलाज नव्हता ना. शेवट समाजात जाताना समाज स्वीकारतो कोणाला, तुमच्याकडे काय पद आहे, तुम्ही कुठले लोकप्रतिनिधी आहात, समाज त्याला स्वीकारतो बऱ्यापैकी. मग आपल्याला निवडणूक लढावी लागली, नाही विलाज असतो. आणि आपण पण मदती केल्यात ना, नाही कसं नाही. आता तुम्ही म्हणले ना बाजार समिती, मी आता एक फोन लावू शकतो तुम्हाला कोणत्या मतदाराला बाजार समितीच्या तुमच्या समोर, सांगतील ते आपण संतोषदादांचं प्रामाणिक काम केलंय का नाही. आपण अक्षरशः पाया पडलो दारादारात घर मतदारांच्या, माझा भाऊ आहे मत द्या, माझ्याकडे पाहून द्या, माझा भाऊ आहे मत द्या. बाजार समितीला आपण दादांना निवडून आणलं. नाही, ही गोष्ट खरी आहे. पण बाजार समितीच्या वेळेस संतोषदादांसाठी तुम्ही मतं मागितली, आता तुम्ही आशाताईंसाठी आणि तुमच्यासाठी मतं मागतायत. विरोधात तर संतोषदादा आहे, म्हणजे त्यावेळेस जिंकवण्यासाठी मतं मागितलीत आणि आता तुम्ही स्वतः जिंकण्यासाठी आणि त्यांना पाडण्यासाठी मतं मागण्याची नाही, वेळ आली आहे. पाडण्यासाठी नाही म्हणता यायचं. शेवट मला संधी ताईंनी दिली, मला ताईंचं काम प्रामाणिकपणे करणं आहे. आणि मी स्वतः उमेदवार आहे, मला माझं काम करून ताईंचं काम प्रामाणिकपणे करणं आहे. शेवट त्यांना पाडायचं म्हणून नाही, तर माझ्यासोबत ज्यांनी मला न्याय दिला त्यांना निवडून आणणे, त्यांचं काम करणे, हा माझ्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. बाकी काय वेगळा विषय नाही. असं म्हणजे पाडणं त्यांना हे नाही महत्वाचं, तर ताई निवडून आल्या पाहिजे आणि मलाही निवडून यायचं. खरं तर निलेशजी, आपण जर पाहिलं तर वडस गाव मोठं गाव आहे, सावरगाव कुसर जिल्हा परिषद गटातलं, आणि या एकाच गावातून संतोषदादा चव्हाण आणि निलेश चव्हाण हे 2 उमेदवार आहेत. चव्हाणच आहे, पक्ष वेगवेगळे आहेत, द्विधा मनस्थिती झालेली आहे वडसकरांची. पाठिंबा नेमका कोणाला द्यायचा? नाही, जनता आता काय होतं, गावचे 2 उमेदवार असल्यामुळे लोक समोर येत नाही, बाहेर पडत नाही. पण विकासाच्या मुद्द्यावर आता पंचायत समिती हा भाग सोडा, परंतु विकासाच्या मुद्द्यावर आता गावात काय होणार, वाडी वस्तीवर व आमच्या इथे विकास कामं कोणी केली, कोणत्या वाडीवर कोणी काम केलं, ती वस्ती त्या नेत्याच्या बरोबर राहील. समजा एखाद्या वस्तीत संतोषदादाने काम केलं असेल, ती वस्ती संतोषदादा सोबत राहील. एखाद्या वस्तीमध्ये आशाताईने काम केलं असेल, ती वस्ती आशाताई सोबत राहील. म्हणजे इथं आता गाव हा मुद्दा नाही राहिला. रस्ता कोणी दिलाय, पाणी कोणी दिलंय, लाईट कोणी दिली, ह्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे आता, विकासाच्या मुद्द्यावर. काय निवडणुकीला सामोरे जातायत, विकासाचं विजन प्रत्येक उमेदवाराचं असतं. तुमचं काय विजन आहे तुमच्या गणासाठी? आता विकासाचा मुद्दा तर आम्ही आशाताईच, ताई विकास कामं करतील, पण आपल्याला थोडं वेगळं काम असं करायचंय का, जनतेचे प्रश्न आहेत तहसील सारख्या ठिकाणी, भूमी अभिलेखचे असतील, जुन्नर सारख्या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल, MSCB असेल, एखादी व्यक्ती ग्रामीण भागातली फेरफार काढायला आली आणि ज्येष्ठ माणसं येतात हो, म्हातारी माणसं असतात, ज्येष्ठ वयस्कर, ते येत असतात. मग त्यांना दिवस दिवस उभं राहावं लागतं, फेरफार मिळत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तहसीलच्या अडचणी आहेत. मग आमचं मत असं आहे, विकास कामं ताईंच्या माध्यमातून होतील, परंतु जनतेचे काही प्रश्न असे आहेत का त्या जनतेला जुन्नर सारख्या ठिकाणी काही समस्या उद्भवली तर त्यांना डोळ्यासमोर असा चेहरा आठवला पाहिजे, निलेश भाऊला फोन केला पाहिजे, आणि मग त्या ठिकाणी आम्ही 2 मिनिटात, दुसऱ्या मिनिटात पोहोचणार. कारण सगळी शासकीय कार्यालय ही जुन्नर सारख्या ठिकाणी आहे शहराच्या. मग जेव्हा सगळ्या, हे बघा, ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक सोडला तर दुसरी अडचण गावात काहीच नाही. सगळी कामं ही जुन्नर शहरात आहेत जनतेची, आणि त्या शहरात त्या कार्यालयाच्या 1 किलोमीटरच्या अंतरात आपण असतो. कुणाची काही अडचण असेल, MSCB, तहसीलची, भूमी अभिलेख, पंचायत समितीची, पोलीस स्टेशनची, आपण दुसऱ्या मिनिटात तिथं जाणार, त्या माणसाला मदत करणार. ही उद्याच्या काळातली आपली काम करण्याची ही पद्धत. आजही आपण तेच काम करतोय, पण जेव्हा निवडून येणार तेव्हा जनतेला एक आश्वासक चेहरा समोर, डोळ्यासमोर, एक निलेश चव्हाण हा चेहरा डोळ्यासमोर आला पाहिजे. आता आम्ही बघा, एखाद्या शेतकऱ्याकडे सर्प निघाला ना, मी सर्पमित्र घेतो, साप पकडायला जातो. आता एका शेततळ्यात 3 सर्प आहेत, घोणस जातीची, 3 आहेत, 8 दिवस झाले. मला मगाशीच फोन आला होता. आता हे सगळं इथलं उराकलं का, एक सर्पमित्र घेणार, 3 घोणस तळ्यात, आम्ही जाऊन ते पकडणार, सुरक्षित ठिकाणी सोडणार. निलेश भाऊ, महत्वाचा प्रश्न आहे. शरद दादांसाठी
शरददादांना निवडून आणण्यासाठी निलेश चव्हाण खूप पोटतिटकीनं बोलत होते, विरोधकांवरती त्या ठिकाणी तोफ डागत होते. ओतूरच्या सभेमध्ये पाहिलंय. पण आता विरोधात असल्यामुळे त्यांच्याच उमेदवाराच्या काय तितकेच आक्रमक निलेश चव्हाण पाहायला भेटतील का तिथे सॉफ्ट कॉर्नर देतील काय नेमकं? म्हणजे प्रश्न फार चांगला विचारला तुम्ही. आक्रमकता दाखवायची मला इथं गरज वाटत नाही. हा. कारण आम्ही आता फिरतोय ना मतदारसंघात, हं. घराघरात एकच चर्चा आहे, विकासाच्या मुद्द्यावर आशात आहे. हं. वातावरण काही पण असू द्या, हं. का लाईटीचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, हे सगळे आशाताईंच्या माध्यमातून सोडवले गेले आहेत. हं. आणि जेव्हा जनतेचा प्रतिसाद चांगला मिळतोय, जनता ताईंबरोबर आहे, ते विनाकारण आक्रमकता वगैरे हे काय गरज नाही वाटत. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आहे, निवडणूक सरळ सरळ जिंकणार आहोत. आणि मग कशासाठी आक्रमकता कशासाठी दाखवायची? कारण काय? आवश्यकताच नाही त्याची. खरं तर ज्या वेळेस जिल्हा परिषदेचा उमेदवार त्या ठिकाणी फिक्स होतो, पण खालचे जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते देत असताना खूप विचार करून त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेत असतो. आता आशाताईंच्या खालोखाल कुसूर गण असेल किंवा आपला सावरगाव गण असेल, या दोन्ही पंचायत समिती गणासाठी एकीकडे निलेश चव्हाण आहेत तर दुसरीकडे संजय वराडे, दोघेही व्यावसायिक आहेत, जुन्नरमध्ये ठाण मांडून असतात. काय विचार करून ही उमेदवारी निश्चित केली गेली? काय पाहिलं निलेश चव्हाण यांच्यामध्ये? आता त्यांनी काय पाहिलं मी कसं सांगू शकतो? पण आपल्याला थोडीफार तर जाणीव असते ना की ह्या गोष्टी आपल्या प्लस बाजू आहेत म्हणून आपल्याला उमेदवारी दिली. नाही आता आपल्यातल्या प्लस बाजू आपण कशा सांगू शकतो? समोरच्याने आपल्याबद्दल बोलावं ना, आपण बा माझ्यात काय प्लस आहे, मी खूप चांगला आहे, असा भारी आहे, हे आपण आपल्या तोंडाने नाही सांगू शकतो. पण निलेशला उमेदवारी का दिली हे ते सांगू शकतात, काय मुद्द्यावर दिली ते. पण आम्हाला ताईच्या जोडीला जावं का वाटलं? कारण आता विधानसभेला पराजय, मग काय जिल्हा परिषदला पण त्यांना हरवायचं का? हा, त्यांना विकास कळतच नाही का? त्यांनी विकास केलाच नाही का? एक महिला जिल्हा परिषद सदस्य असताना ती तालुक्यात एक गाव असं नाही का जिथं आशाताईचं काम नाही. हम्म. मग मला सांगा, एक महिला जेडपी सदस्य असताना जर तालुक्यात काम करू शकते, आणि मग तीच महिला जर आपल्या गटात जेडपी सदस्य असेल तर आपल्या तालुक्याचा किती विकास करू शकते? साधं आहे. एक गाव नाही ना तालुक्यातलं का जिथं आशाताईचं काम नाही. बरं, एक जेडपी सदस्य ना, काय आमदार आहे, खासदार आहे, काहीच नाही ना. मग ताईंना साथ का नको द्यायला? आणि दुसरी गोष्ट अशी की आमचे रामदास शेठ चव्हाण होते जिल्हा परिषद सदस्य, शिवसेनेचा ढाण्यावाग, धनुष्यबाण, का त्यांच्याशिवाय बाळासाहेब दांगट सुद्धा काही निर्णय घेत नव्हते. आणि मग आम्ही त्यांच्यासोबत काम करत असताना शेठ आम्हाला सोडून गेले, आणि मग ते गेल्यानंतर आमचा वाली कोण तर आशाताई बुचके होते. पण नुकतेच दरम्यान शरददादा सोनवणेसारखं व्यक्तिमत्व तालुक्यात आलं, आणि त्यांच्या कामाचा जो झपाटा आहे, सामाजिक कार्य, ते सगळं पाहून आम्ही भारावून गेलो. आणि मग आम्ही निर्णय घेतला शरददादा सोबत राहायचं. म्हणलं आपली काय अपेक्षा नाही, पण हा माणूस समाजात चांगलं काम करतोय, आपण दादांसोबत राहू. आणि मग आम्हाला आशाताई सोबत राहता नाही आलं. म्हणजे ताईंसोबत राहणं गरजेचं होतं, कारण रामदास शेठ नंतर ते आमच्या वाली होते. पण दादांचं काम चांगलं पाहून आम्ही दादांसोबत राहिलो. 20 वर्ष त्यांच्यासोबत राहिलं. आणि एक मनात असा पण विचार आला, अरे ताईंसोबत आयुष्यभर काम करता नाही आलं कधी, यावेळी आपण शेवटच्या क्षणाला कमीत कमी ताईसोबत राहणं गरजेचं आहे. कारण स्वतःचं मन खातं ना आपलं मन आपल्याला. ताई बरोबर मला कधी आयुष्यात काही काम सामाजिक कार्य करताच नाही आलं. ते 20 वर्ष दादांसोबत राहिलं, उरलेला वेळ ताईसोबत घालू, मनाला समाधान मिळेल. काही काळ दादांसोबत राहिलो, काही काळ ताईसोबत राहिलो, एक आत्मिक समाधान मिळेल ना. ताईसोबत शेवटच्या क्षणाला कधी ना कधी आपण काम करू शकलो, त्याचं एक वेगळं समाधान मनाला. खरं तर ताईंना पुन्हा निवडून आणण्यासाठी निलेश चव्हाण साम दाम दंडभेद सगळ्या बाजूने बाजी लावणार नाही. आता साम नाही लागत, साम दाम दंड, कारण निलेश भाऊ विषय काय आहे की तुमच्या विरोधात 3 पक्ष एकत्र येऊन आघाडीचं तगडं आव्हान उभं केलेलं आहे. शेवटी 3 पक्ष आहेत, 3 पक्षाचे कार्यकर्ते आले, मतदार आले, वोट बँक आली. कसं पक्ष एकत्र आले, कार्यकर्ते नाही. म्हणजे फक्त आघाडी झाली, मनोमिलन नाही झालं. नाही, कसं असतं, आता स्थानिक लेवलला ही निवडणूक पक्षाची नाहीच आहे मुळात, हे तुम्हाला सत्य स्वीकारला. ही निवडणूक व्यक्तीवर होणार आहे. त्यामुळे पक्ष जरी एकत्र आले तरी पक्षातले कार्यकर्ते पसंती देणार, योग्य कोण, कामाचं कोण. आणि सगळ्या याच्यात आपण जर पाहिलं, विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा आवाज आहे का ताईशिवाय पर्याय नाही. ताईंचाच एकमेव चेहरा असा आहे का तो विकासाच्या माध्यमातून एक निवडणूक आली म्हणून ताई काम करत नाही, हे एक लक्षात घ्या. आता बऱ्याच ठिकाणी मी पाहतोय, निवडणूक आली, इथं शेड उभं कर, तिथं डांबर टाक, इथं मुरमाची गाडी टाक, त्याला पत्र्याचं टाकून दे. निवडणूक आली म्हणून ताई काम करत नाही.
ताई ही सातत्याने 5 वर्ष काम करणारी महिला आहे. त्यामुळे जनतेची पसंती विकासाच्या मुद्द्यावर ताईलाच राहील. असं तुमच्या कुसूर गणातल्या मतदारांनी निलेश चव्हाणांना मतदान का करायचं? म्हणजे गोड बोलतात म्हणून की अडीअडचणीला धावून जातात म्हणून? नेमकं का करायचं? नाही, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. पहिली गोष्ट, माझ्या गाण्यामध्ये असला माझा संपर्क. म्हणजे माझ्या गाण्यात एक गाव एक घर असं नाही कधी इथं माझी ओळख नाही. आणि मग आपण जनतेला 24 तास सेवा देतो. आता कोरोना काळात तुम्हाला सांगतो, मी 2 महिने घरातून बाहेर होतो. सोपं नाही, 2 महिने घरातून बाहेर होतो. म्हणजे ज्या पेशंटला कोरोना झालाय, मुलं त्यांची मुंबईला असतील, घरी कोण नसेल, मला मुंबईवरून फोन यायचे का दवाखान्यात जायचे, वडिलांना कोरोना झालाय, न्यायला कोण नाही, काय करता? मी माझ्या गाडीला स्टार्टर मारून त्या व्यक्तीच्या घरापर्यंत गेलो, त्या पेशंटला माझ्या गाडीत घेतलं आणि सांगल तिथं त्या दवाखान्यात त्या पेशंटला आपण ऍडमिट केलं. कोरोना काळातलं इतकं मोठं आपलं काम. पण मला एक जाणवलं तेव्हा का आपल्या पाठीवर शाबासकीची थाप कोणाची पडली नाही. ठीक आहे, नाही पडू द्या, पण ती जर शाबासकीची थाप पडली असती ना, तर आपण अजून ताकदीने काम समाजात केलं असतं. पण एक आहे, गरिबी आणि श्रीमंती ही एक राजकीय सामाजिक क्षेत्रात एक मोठी दरी आहे. गरिबाच्या मुलाला राजकारणात येताना फार संघर्ष करून यावं लागतं आणि श्रीमंताचा मुलगा काही क्षणात येतो, त्याला फार वेळ लागत नाही राजकारणात यायला, काही कमी वेळेत येतो तो. त्याच्या पद्धतीने आर्थिक वापर करून काही क्षणात राजकारणात येतो. पण गरिबाच्या मुलाला प्रचंड संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष आम्ही अनुभवलेला आहे सांगतो. आणि मग राहिला विषय गणातून जनतेने आपल्याला पसंती का द्यावी? संपर्क, 24 तास सेवा. रात्री अपरात्री पुणे जुन्नर सारख्या ठिकाणी बस हुकली, गाडी हुकली, राहायची व्यवस्था नसेल, जेवणाची व्यवस्था नसेल, त्या माणसाला घरी जायला फोन लागत नसेल, अशा व्यक्तीला आपण रात्री उशिरा किती वाजले, 1 वाजू 2 वाजू कॉल आला तर त्या व्यक्तीला आपल्याला बस स्टँडला आपण घ्यायला जातो. आपण स्वतःच्या घरी त्या व्यक्तीला मोफत राहण्याची व्यवस्था करतो. सकाळी गरम पाण्याने आंघोळ करून ती व्यक्ती निघून जाते. ही सामाजिक कार्य आहे ना आपलं. आता शेतकऱ्यांना आपण दिलासा देतोय. कुठं सर्प निघाला, एखाद्याच्या घरात असतो, एखाद्याच्या शेतात असतो, त्या ठिकाणी तात्काळ आमचे गोटू परदेशी मित्र आहेत. आता नुकतेच त्यांची मिसेस नगरसेवक उपनगराध्यक्ष झाली. तात्काळ त्यांना घेऊन त्या ठिकाणी जातो, सर्प पकडायचंही काम करतो. म्हणजे ह्या सगळ्या मुद्द्यावर जनता आपल्याला पसंती देईल, मतदान करेल अशी आपल्याला खात्री आहे. निलेश भाऊ, एक महत्वाचा प्रश्न आहे की अनेक उमेदवार जे आहेत फक्त विकास करू, हे करू, ते करू बोलतात. 2-3 शब्दामध्ये आश्वासनं देऊन विषय संपवला जातो. पण विषय असा आहे की उमेदवारही तसाच पाहिजे की त्याला त्या मतदारसंघातल्या लोकांच्या, कारण की जो तुमचा गण आहे पंचायत समिती गण, बऱ्यापैकी म्हणजे मोस्ट ऑफ आपण म्हणूयात की सगळे शेतकरी वर्ग, शेती व्यवसायावरती आधारित सगळी लोक आहेत, मतदार आहेत. मग त्यांच्या प्रश्नांची जाणीव पाहिजे. मग ते प्रश्न सोडवण्यासाठी त्याला काय टेक्निकली अडचणी येऊ शकतील, ते कसे सोडवू शकतो, प्रशासकीय पातळीवरती असेल किंवा राजकीय पातळीवरती असेल, ह्या गोष्टी कोणाला जास्त उलगडत नाही. निलेश चव्हाणांकडे त्या गोष्टींचा अभ्यास आहे का? तुमचा जो कुसूर पंचायत समिती गण आहे, त्या गणातल्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, स्त्रियांच्या काय अडचणी आहेत आणि त्या सोडवण्यासाठी निलेश चव्हाणांकडे काय प्लॅन आहे किंवा काय विजन आहे? माझं विजन माझी आशाताई आणि माझा प्लॅन माझी आशा. नाही, आशाताई एवढे एक उत्तरानं ते नाही ना नाही, संपणार हे आहे. बघा लक्षात एक घ्या, प्लॅन आपल्याला ठेवावा लागेल. प्लॅन हाच आमची आशाताई आहे. जेव्हा एखाद्याची अडचण सॉल्व्ह करायची असेल, आशाताईच ना. ताई प्रशासकीय काम मार्गी लावणार आहे. एखाद्या डीपीचा प्रश्न, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह. शेवट आम्ही माध्यम कोणाचं आहे? आशाताईंचं माध्यम आहे. त्यामुळे ह्या सगळ्या अडचणी आम्ही आशाताईंच्याच माध्यमातून सोडवणार ना. बाकी काय विषय राहिला? विषय जनतेच्या सेवेचा. तर विकासाच्या पलीकडे जाऊन जनतेला जेव्हा काही संकट येतं, काय अडचणी येतात, तर मग समोर कोण? तर निलेश चव्हाण हा चेहरा दिसेल. मग आमचं तर म्हणणं असं आहे का एखाद्या शेतकऱ्याच्या पार पाईपलाईन फुटली आणि त्या ठिकाणी त्याचा आता एल्बो त्याला पाईप लागतोय आणि तो शेतकरी बांधावर आहे, इमर्जन्सी आहे, त्याने निलेश चव्हाणला फोन केला तरी जुन्नर सारख्या ठिकाणून त्याला ती वस्तू त्याच्या बांधावर पोहोचेल. असं काम आपल्याला उभं करायचं. विकास होणार, ताई विकास करतील, पण छोट्या छोट्या अडचणी. आमचं मत असं आहे का एखाद्याची गाडी पंक्चर झाली आणि आता त्याला प्रश्न पडणार, आता काय करायचं? त्या निलेश चव्हाणला कॉल करायचं. मी माझी माणसं पाहणं घेऊन त्या ठिकाणी जाणार, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. मध्येच एखाद्याचं पेट्रोल संपलं, मग त्याला प्रश्न पडणार, आता काय करायचं? मग त्याने निलेश चव्हाणला कॉल करायचा, आमची माणसं पेट्रोल घेऊन त्या ठिकाणी पोहोचणार. तो हा जो दिलासा आहे, हा दिलासा द्यायचं काम सर्वसामान्य जनतेला निलेश चव्हाण करणार आणि विकासाच्या माध्यमातून ताईंकडून प्रश्न मार्गी लागणार. निलेश भाऊ, खरं तर तुमचं सामाजिक काम हे सर्वश्रुत आहे.
अडीअडचणीच्या काळात तुम्ही लोकांच्या मदतीला उभे राहता, धावून जाता. अगदी काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा अपघात झाला होता. त्याला तुम्ही स्वतःच्या गाडीमध्ये YCM रुग्णालयामध्ये इथे ऍडमिट वगैरे केला. मला हे जाणून घ्यायचं आहे की एक पंचायत समिती सदस्य ज्यावेळेस निवडून जातो, हे तुम्ही जे सांगितले ती सामाजिक कार्य झाली. ते कालही करत होतात, आजही करत आहात, उद्याही चालू राहणार आहे. पण पंचायत समिती सदस्य म्हणून ज्यावेळेस आपण नेतृत्व करतो, त्यावेळेस त्याची जबाबदारी काय असते? पंचायत समितीच्या माध्यमातून त्या मतदारसंघातल्या नागरिकांना, त्या मतदारांना आपण काय फायदा मिळवून देऊ शकतो, हे महत्वाचं आहे. काय प्लॅन आहे? हे पहा, आता कोण काय आईच्या पोटातून शिकून येत हा, हा. नाही, लक्षात घ्या. जुन्नर तालुक्याच्या आमदारांना लोक असंच म्हणायचे, हा, हा. हे ग्रामपंचायत सदस्य नाही, काय नाही, कसं काय आमदारकी चालवणार. हा. गेली त्यांची पहिली वर्षभर शिकण्यात गेली, हम्म. त्यांनी चांगलं काम करून दाखवलं. आणि आमच्याकडे तर आशाताईंसारखं माध्यम आहे. आशाताई आमची कार्यशाळा घेतील, आशाताई आम्हाला ट्रेनिंग देतील, आशाताई आम्हाला शिकवतील. हम्म. मग इतकं मोठं आमच्याकडे जागृत देवस्थान आहे आशाताई सारखं राजकारणातलं, हा. विकासाच्या माध्यमातून दैवताचा दर्जा. जागृत देवस्थान राजकारणातलं. हो, राजकारणातलं दैवत आहे ना. हा, हा, हा. हे बघा, प्रत्येक क्षेत्रातलं दैवत असतं, हम्म. तसं राजकारणातलं आमचं दैवत आमची आशाताई. त्या कार्यशाळा घेतील, ते आम्हाला ट्रेनिंग देतील, आणि ज्याचा गुरु भक्कम असतो, गुरु बलवान असतो, त्याला काय अडचण आहे? ताई शिकवतील ना आम्हाला विकासाची कामं कशी, पंचायत समितीत काय काय असतं, जनतेला न्याय कसा देईल, कोणती कामं आपण जनतेपर्यंत पोहोचू शकतो. एक महिन्याचं ट्रेनिंग फार झालं, आणि ताई काय डाव्या हाताचा मळ आहे त्यांच्या दृष्टीने, आणि आम्हाला शिकवायला त्यांना काय अवघड नाही. त्यामुळे हे सोपं आहे, सगळं करू आपण ताईंच्या माध्यमातून, काय अवघड नाही. खर तर निलेश चव्हाण खूप गोड बोलतात, पण पक्के राजकारणी आहेत. ते वेळोवेळी भूमिका बदलतात असंही बोललं जातंय. काय, कसा लोकांनी विश्वास ठेवायचा? हे पहा, पहिली गोष्ट, मी पक्का राजकारणी नाही. जर पक्का राजकारणी असतो तर 20 वर्ष शरददादांसोबत असताना राजकारणातून काहीतरी मिळवलं असतं. आमचे बंधू मुंबईला होते, संतोषदादा चव्हाण, ते कुलस्वामीचे उपाध्यक्ष झाले. त्यांच्या अगोदर जवळचा कोण? शरददादाच्या निलेश चव्हाण. आमच्या संतोषदादांच्या अगोदर जवळचा कोण? निलेश चव्हाण. हो. मग हे सगळं होऊन कुलस्वामीला उपाध्यक्ष कोण झालं? संतोषदादा. बर. मग बाजार समितीला संचालक कोण झालं? संतोषदादा. आणि जवळचा अगोदर कोण? निलेश चव्हाण. मग हे कसं काय झालं? मग पक्का राजकारणी कोण? म्हणजे निलेश चव्हाणांना सोयीनुसार अजिबात नाही. माझं मत असं आहे, कार्यकर्त्यांनी स्वतः पात्रतेचं व्हायचं, स्वतः आर्थिक सक्षम व्हायचं, आणि मग राजकारणात यायचं. आता मी सक्षम आहे, सक्षम झालो म्हणून मी आवाज टाकला ना, मला लढायचंय. लक्षात घ्या, हे जर मी श्रीमंत बापाच्या घरातला असतो, माझी प्रॉपर्टी 10-20 कोटी असती, तर कुलस्वामीचा मी उपाध्यक्ष असतो, मी बाजार समितीला संचालक असतो. पण गरीब घरात जन्म घेतला, संघर्षातून पुढे येता येता मला वेळ लागला थोडासा. आणि राजकीय परिपक्वता म्हणजे तुम्ही मगाशी प्रश्न विचारला का पक्के राजकारणी? अजिबात नाही. पक्का राजकारणी असतो तुम्ही यशस्वी राजकारणात असतो. तर सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे का पक्के राजकारणी आपण असतो तर आपण प्रचंड राजकारणात यशस्वी असतो. मी 20 वर्ष कुठलीही अपेक्षा न ठेवता शरददादांसोबत निष्ठेने काम केलं माणूस, आणि हे तेही सांगतील. अपेक्षा नाही ना, काय नाराजी पण नाही, खुशी खुशी मी दुसऱ्या पक्षाचं तिकीट घेतले, आणि खुशी खुशी आपण निवडणूक लढतोय. कोणावर नाराजी नाही, कोणावर द्वेष नाही. आपण सामाजिक राजकीय क्षेत्रात समाज हित जोपासून स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध करायचे, आपण निवडणूक लढतो. तुमच्या कुसूर पंचायत समिती गणातल्या लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? झालं मगाशी मी तुम्हाला सांगितलं का करावं ते. आपलं सामाजिक कार्य, जनतेशी असलेली ओळख, 24 तास असलेला, म्हणजे गणामध्ये एक घर असं नाही का जिथं आपली ओळख नाही. बरं, नुसती ओळख नाही, जनतेच्या सुखदुःखात आहे. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं, आमची दिवसाची सुरुवात स्मशानातून होती. मी रात्री 2ला 3ला झोपलं तरी सकाळी उठून 10व्याला जावं लागतं, दशकिरला जावं लागतं. तिथून पुढे परत जनतेच्या काय अडी अडचणी असतील त्या सोडवाव्या लागतात. आणि संपर्क आहे, लोकांच्या सुखदुःखात आहे, जनता आपलं मतदान करेल ह्या मुद्द्यावर. विरोधी उमेदवार सुद्धा तर तितकेच ताकदवान आहेत, आर्थिक बाजूने असेल किंवा पॉलिटिकल बाजूने असेल. मग त्यांना कसं तुम्ही सामोरे जाणार? काय नाही, संपर्क आहे, घराघरात ओळख आहे. मागच्या वेळी पराभव झालाय, जनतेला माहिती आहे निलेश भाऊला यावेळी मतदान करावं लागेल आपल्याला. त्यामुळं आर्थिक दृष्ट्या असू, पक्के राजकारणी असू, घराघरातला जो संपर्क आहे तो ह्यावेळी मला कामाला येणार. विजयाचा विश्वास काय वाटतो? कारण की 7 फेब्रुवारीला निकाल आहे. विजय 100% आशाताई बुचके, त्यांचे 2 खालचे पंचायत समितीचे सदस्य हे 100% विजयी होतील. हा विश्वासच नाही तर आपण घराघरात जेव्हा जातो तेव्हा जनतेचा कौल आपल्याला लक्षात येतो.
आता 2017ला मी निवडणूक लढलो, हम्म. लोक आपल्या तोंडावर हा तुम्हीच, दुसरा कोणी आला का त्याला म्हणायचे तुम्हीच. मला वाटायचं आपणच निवडून येईल, पण तसं नाही झालं. मग हे शिकायला 9 वर्ष गेले 2017 पासून. पण आपण जनतेची नाळ सोडली ना, जनतेत हा. राहिलो सातत्याने. 17ला निवडणूक हारलो आणि आता जो आपण अनुभव घेतला त्या अनुभवातून आता आपण शिकलो ना. आता जो जनतेचा आवाज आहे हा खरा आवाज आहे. जनता म्हणते आशाताई पाहिजे, निलेश भाऊ पाहिजे. हम्म. त्यामुळे 100% विजय होईल. तुम्ही तर व्यावसायिक सुद्धा आहात. जय मल्हार उद्योग समूहाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे अनेक व्यवसाय आहेत. फ्लेक्स प्रिंटिंग असेल, किराणा माल असेल किंवा इतर काही. मग निवडून आल्यानंतर जनतेसाठी पण वेळ देणं अपेक्षित आहे. मग हे व्यावसायिक बाजू आणि समाजसेवा कसा बॅलन्स करणार? माझे काउंटर चालतात व्यवस्थित, काय हा. अडचण नाही व्यवसायात. माझा सेटअप बसलेला आहे. हा. माझी पत्नी आहे, ते किराणा व्यवसायात काउंटर व्यवस्थित चालते, व्यवस्थित सेटअप बसलेला आहे. फ्लेक्स व्यवसायात माणसं तयार केली आहेत, ते फ्लेक्स व्यवसाय चालवतात. हम्म. आणि मी पूर्ण वेळ जनतेसाठीच देणार आहे, काय अडचण नाही. आणि बाहेर मी बसूनच असतो माझ्या दुकानाच्या बाहेर, सगळे पाहतात. हा. आलेल्या माणसांच्या अडीअडचणी समजून घेणं, ते प्रश्न सोडवणं. मला काही दुकानामध्ये काय काम नसतं, माझ्याकडे फक्त मॅनेजमेंट असते, माझी यंत्रणा सगळं काम करते. त्यामुळे पूर्ण वेळ जनतेसाठी देणं काहीच अवघड नाहीये. म्हणजे मी असं कोणाला म्हणणार नाही का मी फार कामात आहे बरं का, नंतर पाहू करू, अजिबात नाही. हा. कॉल आला दुसऱ्या मिनिटाला आपण हजर. त्यामुळे सोपं आहे, अवघड काही नाही. हा एक शेवटचा महत्वाचा मुद्दा. आमच्या LDTV मराठीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या जनतेला, मतदारांना काय आवाहन कराल? जनतेला आवाहन करत असाल मी मायबाप जनतेला एकच सांगू इच्छितो का निवडणुकीच्या तोंडावर काही माणसं येतील, खर्च करतील, जेवणावळी घालतील, पण ते आयुष्याला पुरणार नाही. तुम्हाला सांगतो, आशाताई सारखं एक माध्यम असे ना जनतेला का ते विकासाच्या माध्यमातून आज आपल्या गटाला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळं कुणाच्या खर्चाला, कुणी फिरायला नेईल, खानावळी जेवणावळी आयुष्याला पुरणार नाही. विकास हा महत्वाचा असतो. जेव्हा डीपी जाते, आपली लाईटीचा प्रश्न उद्भवतो, तेव्हा फक्त आशाताई कामाला येते. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल का कुठल्याही परिस्थितीत, आणि ताईची शेवटची निवडणूक आहे मित्र असं म्हणेल, ताईला संधी कुठल्याही परिस्थितीत दिली पाहिजे. हा, आणि दुसरी गोष्ट, सगळे चेहरे डोळ्यासमोर आणा, सगळे सगळे. आणि त्या चेहऱ्या एक 5 मिनिटं डोळ्यासमोर चेहरे आणा, डोळे मिटा. आणि त्यात कॅपेबल विकासाच्या मुद्द्यावर अर्ध्या रात्रीला आपल्यासाठी कोण धावू शकतो असा चेहरा निवडा आणि त्या चेहऱ्याला मतदान करा, असं मी जनतेला सांगेन. खरं तर निलेश भाऊ, निवडणुकीची धामधूम सुरू आहे, प्रचार प्रसार सुद्धा सुरू आहे, पण तुमच्या व्यस्त दिनक्रमातून आपण वेळ काढलात. आमच्या LDTV मराठीच्या स्टुडिओला आपण आलात. आमच्या प्रेक्षकांसोबत आपण या ठिकाणी संवाद साधलात. आमच्या प्रश्नांची आपण सडेतोड उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला निवडणुकीसाठी LDTV मराठीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. जय हरी.